श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी, घराघरात जनाजनात मनामनात रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आपल्या सर्वांना माहीत आहे की ग्रामीण अर्थव्यवस्था ही महत्त्वाच्या एका नगदी पिकावरती, भाजीपाला पिकावरती अवलंबून असतं आणि ते पीक म्हणजे कांदा लागवड. आणि जर आपल्या जिल्ह्याचा आणि राज्याचा विचार केला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं कांदा हा सर्वात जास्त निर्यातक्षम असं हे पीक आहे आणि याची लागवड केली जाते. शेतकरी बंधू जाणीवपूर्वक कांदा पिकाची लागवड करतात, कारण कधी कधी कांद्यात दराची लॉटरीसुद्धा लागताना आपल्याला दिसत असते. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं कांदा पिकाविषयीची इत्थंभूत माहिती घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर हे भाजीपाला बीजोत्पादन अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत. मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की जवळजवळ 27 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा उद्यान विद्या या विभागात, त्यापैकी जवळजवळ 17 वर्ष कार्यकाळात त्यांनी भाजीपाला या पिकांमध्ये त्यांचं कार्य आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि शेतकऱ्यांना सातत्यानं भाजीपाला पिकांच्यामध्ये एक चांगली सेवा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना विद्यापीठामध्ये दिसत आहे. आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा सांगायला मला परत एकदा आनंद वाटेल की डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर हे कृषी महाविद्यालय पुणे या कृषी महाविद्यालयाचे टॉपर होते ते, आणि ते माझे विद्यार्थी आहेत. 1987 ते 91 या बॅचचे ते कृषी महाविद्यालय पुण्याचे टॉपर विद्यार्थी म्हणून त्यांची गणना करतात. आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थी बंधू सुद्धा त्यांना ऐकत असेल तर तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की 12वीला सुद्धा ते हॉर्टिकल्चरमध्ये बोर्डामध्ये पहिले आलेले होते. म्हणजे त्यांची सुरुवातीलाच मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं जे म्हणतो. आणि आज आपला विषय चालू आहे किंवा आपला संवाद चालू आहे कृषी जगत ज्ञानदाता. या कार्यक्रमामध्ये ज्ञान देण्यासाठी ज्ञानेश्वर मौली आज आपल्यासोबत आलेले आहेत. हा सुद्धा दुग्धयोग सरकार म्हणावा लागेल. विशेष म्हणजे कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी त्यांनी काम करत असताना किंवा शिक्षण घेत असताना त्यांना ICARची सुद्धा शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप सुद्धा मिळाली होती. आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना KD पटेल अँड JD मेहता अवॉर्ड्स या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले. विशेष म्हणजे भाजीपालामध्ये काम करत असताना सन 2013 मध्ये इंग्लंड या देशाला दौरा करण्याची सुद्धा संधी त्यांना उपलब्ध झाली. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा भाजीपाला पिकाचं यांत्रिकीकरण या विषयाचं पूर्ण अभ्यास करण्याची संधी त्यांना या माध्यमातून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मिळाली. आणि इतका प्रदीर्घ अनुभव व्यासंग असणारे डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. आज आपला विषय आहे रबी कांदा लागवड तंत्रज्ञान. आणि या कांदा लागवडीच्या विषयी आपण इत्थंभूत सर्व माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर, सर्व श्रोत्यांच्या वतीनं सर पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला निश्चित आनंद वाटेल की रब्बी कांदा म्हटलं की सर्वसाधारणपणे अनेक त्याचं महाराष्ट्रातलं चित्र बघितलं की त्याची सध्याची काय समस्या आहेत, काय कारणे आहेत किंवा काय उपाययोजना त्याबद्दल सांगता येतील सर, काय सांगता येईल? आज जर आपण बघितलं रोजच्या वर्तमानपत्रामध्ये तर कांदा लागवडीची लगबग आज मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. परंतु कांदा हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि नगदी पीक आहे. म्हणून आज आपण जर बघितलं ते कांदा पिकामध्ये 60% कांद्याचं जे क्षेत्र आहे ते प्रामुख्याने रब्बी पिकामध्ये घेतलं तर रब्बी हंगामामध्ये, आणि मग 20% हे खरीप आणि 20% रांगडा सीझनमध्ये घेतलं. म्हणून हे जे आहे देशात तसेच महाराष्ट्रात या हंगामात प्रामुख्याने कांदा लागवड होते. आणि या हंगामात उत्पादन तसेच साठवण क्षमता उत्कृष्ट असते. कारण काय होतं, आपण खरीप आणि रांगडा पिकामध्ये जर रांगडा कांदा जर घेतला तर तो पिकवायचा आणि लगेच खायचा, तो काही जास्त काळ साठवणीत टिकत नाही. रब्बी कांदा म्हणजे काय की रब्बी कांदा म्हणजे साठवणुकीसाठी. कारण एकदा की मेमध्ये कांद्याची लागवड संपली की तुमचा कांदा खरीपाचा डायरेक्ट आपल्याला कधी मिळतो की तो अगदी सप्टेंबर ऑक्टोबर ह्या कालावधीमध्ये. म्हणजे सर्वसाधारणपणे एप्रिल मे मध्ये काढलेला कांदा 6 ते 7 महिने आपल्याला टिकवायचा असतो. म्हणून अशा कांदा लागवड करताना वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन करताना योग्य अशी काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. मग आता जर आपण बघितलं तर काय समस्या आहे याच्यामध्ये, जर समस्या आपण बघितल्या कमी उत्पादकता. मग कमी उत्पादक कशामुळे होते? रोपाची लागवड ओल्यात व दीर्घ अंतरावर करणे आणि काय त्याची लागवड वेळेत न करणे. तसं जर पाहिलं तर कांदा लागवड ही प्रामुख्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाली पाहिजे. काही शेतकरी अगदी 15 जानेवारी 30-31 जानेवारीपर्यंत करतात. याचं असं आहे की कांदा काढणीच्या सुरुवातीच्या काळात कमी तापमान लागतं. जसा कांदा वाढत जाईल त्याची साईज वाढते, उष्णतामान. जर कांदा लेट लावला तर कांद्याची जी आकारमान कमी होतं आणि उत्पादनसुद्धा कमी होते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की कांदा हा वेळेत लागवड केला पाहिजे. सर्वसाधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत, फार तर फार 15 जानेवारी त्याच्या पुढे कांदा लागवड केली पाहिजे. लागवडीचं अंतर, लागवडीनंतर 45 ते 60 दिवसानंतर काय होतं, आजच आपण बघा की अगदी असं थंडी पडली आणि लगेच अगदी ढगाळ हवामान आलं. हे जे आजकालचं जे लहरीपण आपण जो होतो वातावरणातला, त्याच्यामुळे सुद्धा ढगाळ वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलकिडे, करपा. कांद्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी, एक म्हणजे फुलकिडे ही कीड आणि करपा हा रोग. याच्यामुळे सुद्धा कांदा पिकावर प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्याला निश्चितच
उत्पादन कमी भेटतं. कांदा पोसण्याच्या काळात म्हणजे लागवडीनंतर 60 ते 90 दिवसामध्ये नियमितपणे व्यवस्थितपणे पाणी दिलं पाहिजे. 8 ते 10 दिवसाच्या अंतराने. तिथं पाणी दिलं जात नाही. पाण्याचा ताण बसल्यानंतर एकदम भरपूर पाणी दिलं जातं आणि फेब्रुवारी मार्च दरम्यान ज्या शीतलहरी असतात मोठ्या प्रमाणावर त्याच्यामुळे कधी कधी डेंगळे येण्याचं प्रमाण असतं. हे झाला पहिला म्हणजे कमी उत्पादकतेचा. म्हणजे योग्य प्रकारे जर आपण याच्यामध्ये काळजी घेतली प्रत्येक गोष्टीची, अगदी लागवडीपासून पाणी देणं, लागवडीचं अंतर, त्याच्यानं वेळेत लागवड करणं, पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे उत्पादकतेमध्ये. दुसरं जे आहे अल्प दर्जाचं उत्पादन व साठवणूक क्षमता. काय होतं की शेतकरी आज आपल्या एवढ्या तंत्रज्ञान विद्यापीठाने दिलेले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. मग निचरानं होणाऱ्या भारी जमिनीत लागवड केली जाते. असंतुलित रासायनिक खताचा वापर केला जातो. भरखतं देताना नत्र खताचा अतिरिक्त म्हणजे युरियाचा भरमसाठ. काय तर युरियाने खूप चांगली वाढ होते आणि मग काय होतं माना जाड होतात आणि तो कांदा साठवणुकीत टिकत नाही. लागवडीनंतर 60 दिवसाच्या नंतर कांदा पोसण्याच्या कालावधीत कधीही नत्र खताचा वापर नाही केला पाहिजे. 45 ते आतच नत्र खतं दिली पाहिजे. कांदा काढणीपूर्वी 3 आठवडे तोडणं. कांदा काढणीनंतर लगेच कांद्याची पात कापून ढीग लावून कांदे वाळवतात. सावलीत 3 आठवडे कांदे न वाळवता प्रतवारी करतात. उष्ण व दमट कांदे साठगृहात भरणं. कांदा साठवण कांदे भरण्याआधी भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला फवारणी न करणं. त्याच्यामध्ये बुरशीनाशक असणे. साठवणगृहाची रुंदी 4 फुटापेक्षा तर उंची 5 फुटापेक्षा जास्त ठेवणं. साठवणगृहाच्या छपराची उंची साठवलेल्या कांद्यापेक्षा 3 फुटापेक्षा कमी अंतरावर असणं. साठवणगृह उंच जागेवर नसणं. त्याचा पाया सिमेंटच्या अथवा कडक जमिनीवर नसणं. साठवणगृहाच्या कप्प्याची उंची जमीनपर्यंत 2 फूट नसणं. ह्या सर्व ज्या गोष्टी आहे याच्यामुळं काय होतं की अल्प दर्जाचं उत्पादन आणि साठवण क्षमता कमी होती. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. म्हणजेच लागवड करताना आणि तिथून पुढची काळजी, प्रत्येक टप्प्याला काळजी घेणं. याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य जातीची निवड, साठवण व बीजोत्पादन. म्हणजे जसं आपण म्हणतो ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आज आपल्या राहुरी कृषी विद्यापीठानं N-2-4-1 हा रब्बी हंगामातील वाण आपण जर पाहिल्याची याची साठवण जे आहे उच्च उत्पादन क्षमता आहे. 35 ते 40 टन प्रति हेक्टर उत्पादन आहे. साठवण क्षमता सुद्धा चांगली 6 ते 8 महिने. सर्वोत्कृष्ट असा वाण आहे. सध्या आत्ताच आपल्या महात्मा फुले विद्यापीठाने मागच्या वर्षी फुले स्वामी नावाचा हा नवीन सुद्धा रब्बी हंगामातला खास वाण प्रसारित केलेला आहे. हा पण आता सीड चेनमध्ये 1-2 वर्षात येईल. अशा प्रकारे चांगल्या वाणाचं आपण बियाणं घेतलं पाहिजे आणि त्याची लागवड केली पाहिजे. काय करतात शेतकरी बंधू की आपल्याजवळ असणारे कांदे, मग काय होतं ते कांदे निवडणं, त्याची प्रतवारी करणं आणि मग ते लागवड करतात त्याच्यापासून. याच्यात असं आहे की ज्यावेळेस एकाच गावामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचं बियाणं, कारण याच्यामध्ये विलगीकरणाचं अंतर फार महत्त्वाचं आहे. जर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 1600 मीटर कमीत कमी 1.5 किलोमीटर अंतर 2 जातीमध्ये पाहिजे. कुणी खरीपाचा कांदा बीजोत्पादन करतं, कुणी रब्बीचा करतं. याच्यामध्ये त्याच्या गुणधर्मामध्ये, कारण ते परपरागवी होणारं पीक आहे. 1.5 किलोमीटरच्या अंतर जर असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच भेसळ होते गुंदा. अशा प्रकारचं शेतकरी बंधू बियाणं स्वतःचं तयार करतात आणि मग निश्चितच त्याच्यापासून चांगलं आपल्याला पीक मिळत नाही. म्हणून सर्वसाधारणपणे सर्व शेतकरी बंधूंना माझी कळकळीची विनंती, आपण चांगल्या प्रकारचं बियाणं घेतलं पाहिजे किंवा जर बियाणं तयार करताना ह्या सर्व गोष्टीची काळजी घेतली. माझं जे बी लावलेलं किंवा गोट लावणं म्हणतो आता त्याच्यापासून 1.5 किलोमीटर अंतर कोणाचं आहे का, मग असं ही काळजी घेऊन जर बियाणं आपण तयार केलं तर निश्चितच ते वापरायला हरकत नाही. किंवा विद्यापीठाकडून किंवा चांगल्या जिथं स्रोत चांगला आहे ह्या ठिकाणून चांगल्या जातीचं बियाणं आपण घेतलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये डेंगळे येणार नाही, डबल कांदा येणार नाही. आणि कांदा काढण्याच्या वेळेस म्हणजे सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात लागवडीनंतर 110 दिवसानंतर ह्या पिकाची वाणाची नैसर्गिक पडायला सुरुवात होते आणि योग्य जर कांदा घेऊन साठवण जर केली तर 6 ते 8 महिने कांदा टिकतो. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय की योग्य जातीची निवड आणि कांदा काढणीनंतर त्याची साठवण चांगल्या प्रकारे करणं. जर आपण स्वतः बीजोत्पादन करणार असेल तर सर्व गोष्टीची काळजी घेणं मी सांगितली तसं की जेणेकरून आपल्याला चांगलं बी तयार होईल, स्वतःचं बी वापरता येईल. अगदी. त्याच्यानंतर सर्वात दुसरा महत्त्वाचा मुद्दा लागवड व्यवस्थापन. लागवड व्यवस्थापन सुद्धा आता बराचसा असा अनुभव की आपल्या नगर जिल्ह्यामध्ये महात्मा फुले कृषी, परंतु शेतकरी बंधू विद्यापीठात आलं पाहिजे. आपण सर्व ह्या पिकाची भाजीपाला प्रकल्पाला जाऊन काळजी घेतली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. पण तसं करताना होत नाही. शक्यतो शेतकरी पण बरेचसे आजकाल हुशार आहेत, पण काही ज्या बारीक सारीक गोष्टी त्याचं जर त्यांनी विचार करून जर लागवड केली तर निश्चितच शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं सुधारित काढणीपूर्व तंत्रज्ञानाचा वापर करावा. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रोपवाटिका तयार करून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर लागवड, कारण बियाण्याची पेरणी केल्यानंतर सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 महिन्यात लागवडीच येतं. म्हणजे जर आपण ऑक्टोबरमध्ये, आता आजकाल काय होते की पाऊस उशिरा पडतो त्याच्यामुळे कधी कधी आपली बियाची पेरणी पण उशीर होते. शक्यतो ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात जर आपण बियाणे पेरणी केली तर निश्चित आपण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण लागवड करू शकतो. लागवडी करताना उत्तम निचऱ्याची जमीन निवडायची आहे. सपाट वाफेच्या रोपात कोरड्यात लागवड करायची 15 बाय 10 सेंटीमीटर. जास्त दाटे लागवड करायची पातळ, कारण मध्यम आकाराच्या कांद्याला चांगली मागणी असते. त्याच्यानंतर आंबवणी न चुकता त्याच्यामध्ये आपण नांगे भरायचे, गॅप फिलिंग करायचे. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे की खताचा वापर योग्य प्रकारे
प्रकारे करायचं आहे, लागवड आपण पुढे त्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. योग्य खताचं व्यवस्थापन करायचं, कीड आणि रोगाचं व्यवस्थापन करायचं, तणनाशकाचा व्यवस्थित वापर करायचा आहे, कांद्याची काढणी वेळेत करायची आहे, त्याची शेतामध्ये वाळणी व्यवस्थित करायची, त्याला सावलीमध्ये वाळवायचा आणि प्रतवारी करून मग त्याची योग्य प्रकारे साठवण जर केली तर निश्चितच आपल्याला हा जो कांदा आहे, आपण जो साठवणुकीत कांदा ठेवणार आहोत, हा 6 ते 8 महिने आज आपण बघतो ज्या शेतकऱ्यांनी निश्चित आज जो डिसेंबर महिना लागला, ज्यांनी जर चांगल्या प्रकारे कांदा साठवला असेल, काळजी घेतलेली असेल, त्या मुद्द्यावर आपण पुढे येणार होतो, तर निश्चितच त्या शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळून चांगला फायदा होतो. म्हणजेच शेतकऱ्यांनी लागवडीच्या व्यवस्थापनाची जर योग्य प्रकारे जर काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला चांगलं उत्पादन मिळून शेतकऱ्याला चांगला. मग आता आव्हानं कोणती जर आज आपण बघितलं तर या दशकातील सर्वात महत्त्वाचं हवामान म्हणजे हवामान बदलामुळे कमी कालावधीचा हिवाळा, दिवस व रात्रीच्या तापमानातली वाढता फरक, शीतलहरी, उष्ण तापमान, पाणी टंचाई, गारपीट अशा विविध समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं. कारण वातावरण सारखं बदलते. आज आपण बघितलं की थंडी मागच्या आठवड्यात खूप होती, आज लगेच 2-3 दिवसापासून लगेच गरम असं वातावरण, म्हणजे ढगाळ हवामान आले. ह्या हवामान बदलामुळे कांद्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. वाढीव तापमान, पाणी टंचाई, गारपीट याच्यापासून बचाव करण्याकरता व रब्बी हंगामात कांद्याची लागवड तसेच बीजोत्पादनाची गोत लागवड 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत आपण केली पाहिजे. कांदा शेतकऱ्यासाठी सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की ब्रॉड बेस फरक ज्याला आपण म्हणतो, गादी वाफ्यावरती लागवड केली पाहिजे, ठिबक किंवा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. अशा ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि ही जी आव्हानं आहे, या आव्हानाला आपल्याला तोंड देऊन आपण ज्याला म्हणतो की क्लायमेट चेंज हा प्रकार जो आला की वातावरणात बदल की आपल्या हातात नाही. आज जर बघितलं तर आपल्या समोरचं जे चॅलेंज आहे ते म्हणजे क्लायमेट चेंज, वातावरणातला बदल, तो काय आपल्या हातात नसतो. परंतु तरी त्यातल्या त्यात आपण योग्य जर वेळेत काळजी घेतली, वेळेत जर लागवड केली आणि सर्व गोष्टीची जर काळजी घेतली, निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळून शेतकऱ्याचा निश्चितच फायदा होईल. निश्चितच शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जगभरातले श्रोते आपण डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर, भाजीपाला बीजोत्पादन अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक, उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना आपण ऐकत असाल. आणि अतिशय अगदी तांत्रिक महत्त्वाचे मुद्दे अगदी शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याने आपल्या कांद्याची उत्पादकता का कमी आहे, त्याची काय कारणं आहेत आणि त्याच्यावर काय उपाययोजना करणं आहे याविषयीची इत्थंभूत आपल्याला माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. तर जर आज बघितलं तर महाराष्ट्रातलं जर कांद्याचं क्षेत्र जर बघितलं तर सातत्याने आपल्याला जाणवतं की कांदा हे सर्वात जास्त निर्यातक्षम असं पीक आहे. म्हणजे यामध्ये जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामधलं जर लागवडीचं क्षेत्र जर बघितलं तर काय सांगता येईल सर? आज जर आपण बघितलं जगामध्ये चीन नंतर भारताचा दुसरा नंबर लागतो कांद्यामध्ये. आणि जर कांद्याचं जे क्षेत्र भारताचं जर जवळ बघितलं तर जवळजवळ 13 लाख हेक्टर क्षेत्र आहे कांद्याचं. आणि महाराष्ट्राचं जर क्षेत्र आपण बघितलं तर जवळजवळ 4.81 लाख हेक्टर क्षेत्र आहे. मग त्याच्यामध्ये 60% क्षेत्र हे रब्बी हंगामातलं असतं, 20% क्षेत्र हे खरीप हंगामातलं, 20% क्षेत्र हे रांगडा पिकाचं आपण असं म्हणतो. आणि जर उत्पादकता जर बघितली तर जवळजवळ भारताची जी उत्पादकता जी आहे ती 17 टन प्रति हेक्टर आहे आणि महाराष्ट्राची उत्पादकता ही जी आहे ते 14 टन प्रति हेक्टर आहे. आणि जर आज मला अभिमानाने सांगावं वाटतं की जो कांदा महाराष्ट्रामध्ये घेतला जातो त्याच्यात 84% क्षेत्र हे आपल्या विद्यापीठाचे जे क्षेत्र आहे ज्याला आपण ज्युडिशियल 10 जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये घेतलं जातं. आणि नाशिकचा जो जिल्हा जर आपण बघितला तर महाराष्ट्राच्या 37% आणि देशाच्या 10% क्षेत्र कांद्याचं उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. कारण भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात, ओरिसा, कर्नाटक बरेचसे क्षेत्र आज स्टेट आहे की राज्य आहे की त्यामध्ये कांदा लागवड घेतले, पण महाराष्ट्र हे कांदा उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकाचं कांदा पिकवणारं राज्य आहे. निश्चितच. त्यानंतर जर आता आज आपला विषय सुरू आहे की रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान आणि कृषी जगत ज्ञानदाता या माध्यमातून आपल्याला अनेक कांदा उत्पादक शेतकरी ऐकत असतील, तर ह्या सर्व शेतकरी बांधवांच्या दृष्टीनं कांदा लागवड करायची असेल तर जमीन आणि हवामान हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर काय सांगता येईल? आता कसं आहे की आपण बघतो की आजकाल हवामान हे खूप आपण ज्याला म्हणतो लहरी झालेलं आहे. परंतु हवामानाचे प्रामुख्याने खरीप, रब्बी आणि उन्हाळी 3 प्रकार आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि रब्बी हंगाम हा कांदा पिकासाठी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 60% क्षेत्र हे रब्बी हंगामात असतं. तर कांदा हे मुख्यतः हिवाळी हंगामातलं पीक आहे. कांद्याच्या उत्तम वाढीसाठी रात्रीचं तापमान 15 ते 20 डिग्री सेंटीग्रेड पाहिजे, दिवसाचं तापमान 15 ते 35 डिग्री सेंटीग्रेड आवश्यक असतं. आणि कांदा लागवडीनंतर 1 ते 2 महिने थंड हवामान लागतं. निश्चितच जर मी तुम्हाला सांगितलं की आपण वेळेत लागवड केली, नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये जर लागवड केली तर निश्चितच डिसेंबर-जानेवारी हा पूर्ण थंड हवामान असतं आणि हे कांद्याला अतिशय पोषक असतं. आणि मग पुढं कांदा पोसण्याच्या काळात थोडं तापमान वाढलं तरी चालतं. मग कांदा पोसण्याच्या सुरुवात होत असताना तापमानात झालेली वाढ ही पोषक ठरते आणि हे वातावरण रब्बी हंगामात असते. म्हणून रब्बी हंगामातील कांद्याची उत्पादन चांगलं मिळतं. आता कांदा पिकाची जर आपण जमीन, आज मी तुम्हाला सांगलं ॲग्रिकल्चरमध्ये वॉटर अँड सॉईल ज्याला आपण म्हणतो, पाणी आणि जमीन हे ॲग्रिकल्चरचे फाउंडेशन आहेत. म्हणजे 2 महत्त्वाचे पिलर आहे.
कृषी क्षेत्राचे. आणि मग जमीन फार चांगली पाहिजे. मग कशी पाहिजे, तर कांदा पिकाची वाढ ही जमीनच होत असल्यामुळे जमिनीची निवड ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कांद्यासाठी जमीन उत्तम निचऱ्याची, हलकी ते मध्यम भुसभुशीत व सेंद्रिय खतांनी परिपूर्ण असावी. जमिनीचा सामू ज्याला आपण अम्लमिल म्हणतो हा 6.5 ते 7 असावा. चोपण, चिकन किंवा क्षारयुक्त जमीन निवडू नये किंवा अतिशय भारी आणि अतिशय हलकीसुद्धा जमीन कांदा पिकासाठी निवडू नये. निश्चितच शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जमीन आणि हवामान हा महत्त्वाचा मुद्दा कांदा लागवडीसाठी, विशेषतः रब्बी कांदा लागवडीसाठी महत्त्वाचा आहे. आणि यानंतर जर बघितलं तर सर, मग आपण म्हटलात की या कांद्याखाली लागवड कांद्याखाली क्षेत्र सर्वात जास्त आहे. मग या दृष्टीनं कांदा लागवड करत असताना सुधारित वाण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं सुधारित वाण याबद्दल काय सांगता येईल? की आपला प्रदीर्घ अनुभव जवळजवळ भाजीपालामधला 17 वर्षाचा आहे आणि आपण एक भाजीपाला बीजोत्पादन अधिकारी म्हणून देखील कार्यरत आहे. काय सांगता येईल? आता जर बघितलं की रब्बी हंगामासाठी आजपर्यंत आपण जर बघितलं तर N-2-4-1 ही ज्याला N241 म्हणतो अतिशय चांगली जात आहे. आणि ही रब्बी हंगामासाठी आपल्याला ह्या विद्यापीठाने शिफारस केली. कांदे गोलाकार आहे, मध्यम गोलाकार असतात, रंगविटकारी आहे. आणि ह्या जातीची सर्वात महत्त्वाचं जर कोणता गुणधर्म चांगला असेल तर तो म्हणजे याची साठवण क्षमता चांगली आहे. साठवणीत कांद्यावरची एक प्रकारची चकाकी येते. 5 ते 6 महिन्यापर्यंत चांगला कांदा हा टिकतो. आणि आत्ताच आम्ही तुम्हाला सांगितलं का फुले स्वामी नावाची एक मागच्या वर्षीच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक जात विकसित केलेली आहे. आता आपलं बीजोत्पादनाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. निश्चितच पुढच्या वर्षी 1-2 वर्षामध्ये ही सीड चेनमध्ये ही जात येणार. ही सुद्धा जात अतिशय चांगली आहे. उत्पादनसुद्धा चांगलं आहे, साठवणुकीसुद्धा चांगल्या प्रकारे ही जात टिकते. इतर जर जातीचा आपण जर विचार केला तर ॲग्री फाऊंड डार्क रेड एक चांगली जात आहे कांद्याची. आणि बरेचसे आपण बघतो की लोकलमध्ये किंवा फुरसुंगी प्रकारचा कांद्याचा टाईप हे शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर घेत असतात. तर अशा प्रकारे भविष्यामध्ये आता फुले स्वामी ही जी महात्मा फुले कृषी विकास केलेली जात जी आहे ती लागवडीसाठी घेण्यात काही हरकत नाही. तिचे सुद्धा साठवणूक क्षमता चांगली आहे, उत्पादन सुद्धा चांगलं आहे. अगदीच. एक ही वाण निवडता असताना तुम्ही म्हटलात की सुरुवातीला सांगितले की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ह्या दृष्टिकोनातून जर चांगलं बियाणं किंवा चांगली रोपवाटिका करायचं असेल तर रोपवाटिकेचं व्यवस्थापन हे देखील रब्बी कांदा लागवड करत असताना अतिशय महत्त्वाचं आहे. या दृष्टिकोनातून रब्बी कांदा लागवडीच्या रोपवाटिका व्यवस्थापनाबद्दल काय सांगता येईल? महाराष्ट्रातील बदलते हवामान, अवकाळी पाऊस यामुळे रोपवाटिकेमध्ये मर, काळा करपा, जांभळा करपा अशा रोगाचं प्रमाण वाढतं. आणि जर रोपवाटिकेने रोगाच्या प्रादुर्भावावर लागवडीनंतर कांद्यास पीळ पडणे, माना लांबणे, काळा करपा, जांभळा करपा किंवा कांदा सड रोगाचे प्रमाण वाढून नुकसान होते. यासाठी गादी वापा पद्धतीनंच रोपवाटे. काही शेतकरी काय करतात की सपाट वाफेमध्येच बी फुकून देतात. आता जुनी पद्धत आपण सोडली पाहिजे. सपाट वाफेमध्ये बी फुकलं नाही पाहिजे. शेतकरी आता आहेत, आपण बघतो, मी पण शेतकरी कुटुंब आपण आलेलो आहोत. तर सपाट वाफे करून त्यामध्ये बी फुकलं जातं. तर गादी वाफा पद्धतीनं रोपवाटे करण्याचा फायदा म्हणजे बियाणीची उगवण चांगली होते, रोपाची वाढ एकसारखी राहते, बुरशीनाशक आपल्याला जिरवण करता येते, बुरशीनाशकाची फवारणी देते, ते माण्याच्या भागा बुडापर्यंत होते. त्यामुळे करपा रोगाचं नियंत्रण आपल्याला रोपवाटिकेतच करता येतं. जर आपण कीड आणि रोगाचं नियंत्रण रोपवाटिकेतच केलं तर पुढं त्या पिकावरती कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. मग रोपवाटिकेत जर लागवडीनंतर पिकात येणारा पीळ पडणे, रोग, माना लांबणे या रोगाच्या समस्या कमी राहते आणि रोप जोमदार, गाठी जाड व लवकर तयार होतात. अवकाळी पाऊस जरी आला तर पाणी अधिक काळ ह्या साचून राहत नाही. गादी वाफ्यामुळे पाण्याचा लवकर निचरा होतो, रोप पिवळसर न होणे, माना न लांबणे, तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो. यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे? तर रोपवाटिकेची जमीन मध्यम प्रतीची असली पाहिजे, उत्तम निचरा अशीच उंचावरती पाहिजे. गादी वाफे तयार करताना गादी वाफा 3x1 मीटर आकाराचा असावा, जास्तीत जास्त 4 ते 5 मीटर लांबी ठेवावी, 15 सेंटीमीटर उंची असावी. रोपवाटिका तयार करताना रुंद आणि लांबचे सपाट वाफे करून शेतकरी बियाणं पेरतात. तर तसं करू नये. त्याच्यामुळे काय होतं, बियाणं दाट पडतं, आपल्याला बुरशीनाशकाचे जिरवण करता येत नाही, फवारणी करता येत नाही. आणि कांदा रोपवाटिका त्याच ठिकाणी करू नये, आपण त्याची जागा बदलली पाहिजे. आणि बियाणं निवडताना सर्वसाधारणपणे 1 हेक्टर क्षेत्रासाठी 8 ते 10 किलो बियाणं आपल्याला लागतं. तर ते बियाणं स्वच्छ, नवीन, चांगल्या उगवण क्षमतेचं आणि आपण पाहिलं पाहिजे ते कोणत्या हंगामाचं आहे, त्याची उगवण क्षमता पाहिली किती आहे. तर 1 हेक्टर क्षेत्राचे मी तुम्हाला सांगितलं 8 ते 10 किलो बियाणं पुरेसं होतं. प्रत्येक गादी वाफावरती आपण सर्वसाधारण 4 ते 5 किलो घमेलं शेणखत टाकलं पाहिजे. एक गमेलं चांगलं कुजलेलं बारीक असलेलं शेणखत टाकलं पाहिजे. आपल्याकडे असलेलं कुठलंही शेणखत, हे रासायनिक खत 15-15 असेल, कुठलं असेल, ते सर्वसाधारण 80 ते 100 ग्राम टाकलं पाहिजे. त्यानंतर ह्या गादी वाफ्यावरती आपण ज्याला आपण ब्लायटॉक्स म्हणतो किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ते धुराळलं पाहिजे. मग हे जे आपण टाकलेलं शेणखत, रासायनिक खत, हे जे पुन्हा आपण ज्याला म्हणतो बुरशीनाशक, हे सर्व टाकून असं चांगला गादी वाफा राळून घ्यायचा. आणि त्याच्या सर्वसाधारणपणे हे कॉपर ऑक्सिक्लोराईड एका वाफ्याला 50 ग्रॅम आपण टाकलं पाहिजे. हे चांगलं काय करायचं, राळून घ्यायचं. मग त्याच्यावरती आपण काय करायचं की आपण त्याच्यावरती 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावरती ओळी कडून त्या ओळीमध्ये बियाण्याची लागवड केली पाहिजे. आणि हे जे बियाणं आहे याला आपण सर्वसाधारण बियाणे प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे कॅप्टन असेल,
थायरम असेल किंवा बाविस्टीन असेल 2 ग्राम प्रति किलो या प्रमाणामध्ये बीज प्रक्रिया करावी, अथवा 5 ग्राम आपण ट्रायकोडर्मा जी पावडर आहे ती या बियाणात सोडवावी. कधी कधी आपण त्याच्यामध्ये आझोटोबॅक्टर, आझोसोलन, स्पुरोदिओनाइट जिरू हे सुद्धा 25 ग्राम प्रति किलो या बियाणात बीज प्रक्रिया सुद्धा आपण करावी. मग गादी वापर समांतर 4 बोटाच्या अंतरावर खुरप्याने काय करायचं आपण, किंवा 10 सेंटीमीटरवर, शेतकरी भाषेत सांगितलं तर 4 बटर, आपल्या शास्त्रीय भाषेत 10 सेंटीमीटर अंतरावरती आपण काय करायचे, खुरप्याने आडव्या रेषा ओढून त्याच्यामध्ये पातळ बी पेरणी करून त्या मातीन झाकून मग त्याच्यावर झारीनं पाणी द्यायचं. शेतकरी काय करतात, डायरेक्ट पाणी, मग बी काय होतं, एका बाजूला जातं, एकाच ठिकाणी बी उगतं, कुठं पातळ होतं, कुठं दाट उतरत. म्हणून काय करायचं की शक्यतो झारीनं जर पहिलं पाणी दिलं हलकंसं आणि मग खालून आपण गादी वाप्याला जर पाणी दिलं तर निश्चित रोपाची उगवण चांगली होती. मग पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी आपण थोडी खरपणी, त्याला आपण चिमटणी करतो, खुरपणी करून घ्यायची आहे. आणि मग आपल्याला गादी वाप्यामध्ये किडाने रोगाचं नियंत्रण करायचं. मग त्यासाठी काय वापरलं पाहिजे, याच्यामध्ये डायथेनियम 45 आहे, कार्बेडिझम आहे. डायथेनियम 45 केला आपण मॅन्झकोझोम येतं, ते सर्वसाधारण 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात. कार्बेडिझम असेल किंवा त्याला आपण बाविस्टीन म्हणतो 10 ग्राम प्रति लिटर पाण्यात. अशा प्रकारे बुरशीनाशकाचे, मग याच्यामध्ये तुम्ही हे पण घ्या, ज्याला आपण कार्बोसल्फान म्हणतो किंवा मार्शल म्हणतो, 10 ग्राम 10 लिटर पाण्यामध्ये. वेगवेगळ्या कीटकनाशकं, बुरशीनाशकाची जर आपण रोपवाटिकेतच जर फवारणी केली आणि त्यामध्ये निश्चितच आपण काय करायचं की स्टिकर वापरायचं. कांदा पीक असं की त्याच्या रोपावरून खाली पाणी वगळतं, म्हणून हे फवारणी केल्यानंतर ते औषध ठिकाणी चिटकून राहण्याकरता आपण स्टिकरचा वापर करायचा. 10 लिटर पाण्यामध्ये 10 मिली या प्रमाणामध्ये जर आपण रोपवाटिकेतच जर आपण वेगवेगळ्या कीटकनाशक, बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर निश्चितच 1.5 ते 2 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं रोप तयार होऊन आपल्याला काय होईल, लागवडीसाठी तयार होईल. निश्चितच शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर, भाजीपाला बीजोत्पादन अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आणि अतिशय छान पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की यशस्वी जर आपण शाश्वत रब्बी कांदा लागवडी जर साधायची असेल तर रोपवाटिका व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी सांगितलेलं आहे की बीज प्रक्रिया हे प्रत्येक बियाणाचं लसीकरण असतं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेलं रोपवाटिका व्यवस्थापन याच्यावरती आपण कटाक्षानं लक्ष देणं गरजेचं आहे. सर, हे झाल्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन पूर्ण झाल्यानंतर कांदा पिकाची पूर्व मशागत असेल किंवा लागवड असेल याच्या बाबतीत सर कशी काळजी घेणं गरजेचं आहे? आता आपण प्रत्येकच पिकामध्ये, माझी तर शेतकरी बंधूंना विनंती आहे, मी बऱ्याचशा मेळाव्यात पण सांगतो की आपल्याला आपली जमीन कशी हेच माहिती नसतं. तर आपल्या जमिनीचा काय अमलविमल निर्देश आहे, माती परीक्षण आपण शेतकरी बंधूंना आपण निश्चितच करून घ्या की आपल्याला आपल्या जमिनीची प्रत काय आहे, त्याच्यामध्ये खताचं प्रमाण किती, नत्र स्फुरद पालाचं प्रमाण किती, त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे, ऑर्गॅनिक मॅटर, हे सर्व गोष्टी आपल्याला, आणि त्याचा अमलविमल निर्देशांक किती आहे. तर हे सर्व शेतकरी बंधूंना निश्चितच याची काळजी घेतली पाहिजे. जमिनीचं आरोग्य त्यांना माहित असेल. हो, सर्वांना, म्हणजे जशी आपली प्रॉपर्टी, जमिनी आपली प्रॉपर्टी, त्या सर्वाचा गुंठानं गुंठा, क्षेत्र त्याची अधूनमधून विद्यापीठामध्ये त्याची सोय आहे ना. तर त्या पद्धतीने माझा तो मुद्दा सांगायचा राहिला की माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आपण कांदा पिकासाठी पूर्व मशागत करतो तर कांदा जमिनीच्या वरच्या थरातच पोचत असल्यामुळे त्याची पोसणी जी आहे ती वरच्या तळात होते. म्हणजे कांद्याची मुळे जमिनीत फार खोल जात नसल्यामुळे चांगली मशागत करावी. त्यासाठी काय करायचं, जमिनीची खोल नांगरट करायची, ढेकळं फोडून घ्यायचे, त्याच्यानंतर कुळवानी उडी उभी आडवी पाळ्या मारायच्या आणि शेवटच्या पळीपूर्वी चांगलं कुजलेलं शेणखत, जवळजवळ हेक्टरी 30 ते 40 टन शेणखत. कारण काय होतं की आपल्याकडे आज दिवसेंदिवस शेणखताचा तुटवडा व्हायला लागला. शेणखत पाहिजे, कारण आपण ज्याला म्हणतो ना, एकत्रित ज्याला आपण खत व्यवस्थापनामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक, सेंद्रिय आणि असेंद्रियचं संतुलन साधणं फार गरजेचं. मग सेंद्रियमध्ये आपल्याला काय टाकता आलं पाहिजे, शेकरी 40 टन चांगलं कुजलेलं शेणखत ह्या जमिनीमध्ये आपण मिसळलं पाहिजे. आणि मग जमिनीच्या उतारानुसार योग्य आकारमानाचे आपल्याला काय करायचे, सपाट वाफे करायचे. मग ते 2 ते 3 मीटर रुंद करा, 3 ते 5 मीटर लांबीचे सपाट वाफे तयार करून घ्यायचे आहे. आणि अशा सपाट वाफ्यामध्ये मग आपल्याला खताचं पण पुढे मी येणारच आहे की खताचं नियोजन कसं करायचं. मग लागवडीपूर्वी आपण काय करायचं, खत पण देऊन घ्यायचं, ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आणि सपाट वाफे चांगले तयार करून मग त्याच्यामध्ये लागवडी शक्यतो कोरडी करायची. रोपाची कोरडी लागवड सोयीस्कर ठरते आणि रोपाची लागवडी सर्वसाधारणपणे आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये करायची आहे. लागवड करताना 2 ओळीतलं अंतर 15 सेंटीमीटर व 2 रोपातलं अंतर हे 10 सेंटीमीटर राहील याची काळजी. फार दाट पण लागवड करायची नाही, फार पातळ पण. मी तुम्हाला सांगितलं, बाजारभावात फार बारीक कांद्याला बाजारभाव भेटत नाही आणि फार मोठ्या कांद्याला पण मध्यम आकाराच्या कांद्याला बाजारभाव चांगला भेटत असल्यामुळे योग्य अंतरावर 15 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर आणि 10 सेंटीमीटर 2 रोपातलं अंतर ठेवायचं की जेणेकरून एकसारखे मध्यम आकाराचे कांदे तयार होतील. त्यामध्ये जोड कांद्याचं प्रमाण कमी होईल आणि असे कांदे चांगले साठवणे टिकतील. आणि मग कशी लागवड करायची, तर याच्यात लागवड करताना की आपल्याला जी रोपं आपली तयार झालेली आहेत, मग आपण एक 2-3 दिवस अगोदर पाणी देऊन घ्यायचं की जेणेकरून रोप उपटताना त्याची मुळं तुटणार नाही. अगदी. 2 दिवस अगोदर पाणी द्यायचं आणि मग सकाळी रोपं उपटून घ्यायची. रोपं उपटल्यानंतर त्याचा पानाकडचा
1/3 भाग शेंड्याचा छाटून घ्यायचा आणि लागवडीपूर्वी ही जी रोपं यांना कीटकनाशक बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडून घ्यायची. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं की ह्या पाण्यामध्ये सर्वसाधारणपणे तुमच्याकडे असणारं 20 मिली सर्वसाधारणपणे 10 मिली कार्बोसल्फान व 10 ग्रॅम कार्बन डिझेम की तुमच्याकडे असणारे कीटकनाशक बुरशीनाशक, त्यामध्ये मग तुमच्याकडे डायथिओन 45 असेल, 22 असेल, हे घ्यायचे. त्याच्यामध्ये कीटकनाशक मग सायपरमेथिन असेल किंवा कुठलं पण 10 मिली कार्बोसल्फान व 10 ग्रॅम कार्बन डिझेम मिसळून 10 लिटर पाण्यात मिसळून त्याचं द्रावण तयार करून घ्या आणि त्या द्रावणामध्ये ही जी रोपं आहे त्याची मुळं बुडून घ्यायची की जेणेकरून लागवड केल्यानंतर त्या मुळावरती कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होणे याकरता रोपांना सुद्धा आपण काय करायचं, कीटकनाशक बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडून घ्यायचं. अगदीच अशा पद्धतीनं पूर्व मशागत आणि त्याची लागवड करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे रब्बी कांदा लागवडीला निश्चितपणे त्याचा फायदा होईल. त्यानंतर सर आपण सातत्यानं खत व्यवस्थापनाबद्दल त्याचा उल्लेख करत होतात. नेमकंच रब्बी कांदा लागवडीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं शेतकरी बांधवांनी खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आता लागवडीबाबत अजून एक मला मुद्दा सांगायचा राहिला की आधुनिक पद्धतीत सुद्धा आता लागवड केली जाते मोठ्या प्रमाणात. तर ती कशी केली जाते, त्याला आपण ब्रॉड बेस फॉर्म होतं BBF. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की सर्वसाधारण 3 फूट किंवा 4 फुटाचा गादी वापा तयार करायचा आहे. लांबीला तुम्ही किती पण ठेवा आणि ठिबक सिंचन पद्धतीने जर तुम्ही 3 फुटाचा गादी वापा केला म्हणजे 90 सेंटीमीटर दोन्ही बाजूने एकदा 10 ते 15 सेंटीमीटर जागा सोडून द्या. मध्ये 15-15 सेंटीमीटरवरती 4 ओळीमध्ये म्हणजे तुमचं रोपातलं अंतर पुन्हा 10 सेंटीमीटर ठेवा, ओळीतलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही एक ड्रिपर टाका. जर तुम्ही सर्वसाधारणपणे 4 फुटाचा बेड केला तर त्याच्यात तुमच्या 6 ओळी येतील 15 सेंटीमीटर, दोन्ही बाजून 15-15 सेंटीमीटर सोडून द्या. त्या 2 ड्रिपर वापा. शक्यतो शेतकरी सिंगल ड्रिपरवरती 3 फुटाची गादी वापा तयार करून लांबीला किती पण ठेवतात आणि त्याच्यावरती आज गादी वाप्यावरती जर आपण लागवड केली तर निश्चितच गादी वाप्यावरती पाण्याचा निचरा चांगला होतो आणि त्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी द्या. त्याच्यानंतर विद्राव्य खताचा वापर करा. त्याच्यामुळे काय होईल, निश्चितच ही जी आधुनिक पद्धत आहे त्यामुळे कांदा पिकाचं आपल्याला निश्चितच वाढ चांगली होऊन उत्पादन चांगलं होईल. आता खत व्यवस्थापन कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं. एकत्रित खत व्यवस्थापनामध्ये इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट ज्याला एकात्मिक खत व्यवस्थापन. सेंद्रिय खताचा तर वापर आपण करतो. गादी वापर जर केले तर गादी वापर करताना भरताना त्याला शेणखत वापरा किंवा आपण खत शेतखतात पसरून द्या. त्याच्यानंतर सापाट वाप्यात लागवड करा. मग लागवड करताना आपल्याला सर्वसाधारणपणे ह्या पिकासाठी भर खत म्हणून हेक्टरी जवळजवळ 40 टन शेणखत मशागतीची वेळ द्यायचं. आणि मग जर वर खताची मात्रा जर रासायनिक खताची आपण जर बघितली तर ती किती आहे, तर हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश ही रासायनिक खताची मात्रा आपण कांदा पिकास दिलेली पाहिजे. मग याच्यापैकी अर्धे नत्र म्हणजे 50 किलो नत्र, 50 संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश हे लागवडीच्या वेळेस द्यायचे, जमिनीतच मिसळून द्यायचं. आणि उरलेलं जे नत्र आहे ते सर्वसाधारणपणे उरलेलं 50 किलो नत्र हे लागवडीनंतर 30 ते 45 दिवसात संपवायचं. कोणतीही नत्र खतं ही 45 दिवसानंतर कांदा पिकास द्यायची नाही. नंतर डेंगळ्याचं प्रमाण वाढतं, ट्विन्सचं प्रमाण वाढतं आणि कांद्याची नुसती पातीचीच वाढ होते. म्हणून 45 ते 50 दिवसाच्या आतच नत्र खते द्यायची आहेत. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की माती परीक्षण हे फार महत्त्वाचे खत देताना आणि अशा प्रकारे आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापन करणं फार गरजेचं. आणि ज्यावेळेस तुम्ही बीबीवर गादी वापर लागवड करणार मग त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आज पाण्यात विरघळणारे ज्याला आपण म्हणतो विद्राव्य खतं जे आहेत ते उपलब्ध आहे. मग त्याच्यात 19 असेल, 05234 असेल, 050 0050. सुरुवातीला तुम्हाला सर्वसाधारण 30 ते 40-50 दिवसापर्यंत नत्र खताचा वापर तो 19 मधून द्या. 40 दिवसानंतर तुम्ही 05234 द्या. नंतर 90, 60, 70, 80 दिवसाच्या पुढे तुम्ही 0050 द्या. म्हणजे सुरुवातीला नत्र खतं, स्फुरद आणि नंतर शेवटी पालाश खताची मात्रा जर दिली असं सुद्धा आपल्याला टप्प्याटप्प्याने देऊन त्या ठिकाणी सुद्धा खत व्यवस्थापन करून आपल्याला, कारण खत जर आपण व्यवस्थित मात्रा दिली तरच आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे मिळून शेतकऱ्याला फायदा होईल. निश्चितच शेतकरी बांधवांनो, खत व्यवस्थापन त्यातल्या त्यात एकात्मिक खत व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे आणि विद्राव्य खतांच्या माध्यमातून आपल्या ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण हे व्यवस्थापन तुम्ही करू शकता, हे क्षीरसागर सरांनी सांगितलेलं आहे. तर आज जर बघितलं तर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये मजुरांचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा होताना दिसतोय आणि या दृष्टिकोनातून रब्बी कांद्यामधलं लागवड केल्यानंतर त्याची आंतरमशागत असेल किंवा तणनाशकाचा अवलंब करणं असेल हे सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आव्हानात्मक गोष्ट आहे. तर मग या दृष्टिकोनातून कांद्यामधली आंतरमशागत कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे किंवा तणनाशकांचा अवलंब कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे? निश्चितच आता काय होतं की कांदा पीक आपण लागवड केली की कांदा हे आपण त्याला खतं देतो, पाणी वेळेत चालू असतं. तर ह्या कांदा पिकाबरोबर सुद्धा त्याची मुळं वाढू लागण्यापूर्वीच तणांचा जोर वाढतो. पिकातील तड वाढून आपल्याला काय होतं की मग ते कांदा उत्पादनामध्ये मारक ठरतं. म्हणून ह्या पिकातील तण काढून खुरपणी करून हवा खेती ठेवल्यास कांदा चांगला पोचतो. म्हणून आपल्याला काय करायचं की कांदा लागवड केल्यानंतर प्रथमतः 21 दिवसांनी आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा. मग कोणकोणती तणनाशक आपण वापरले आज बाजारामध्ये जर बघितलं तर ऑक्झिफ्लोरोपेन ज्याला आपण गोल म्हणतो आणि किझॉल फ्लप येतील की ज्याला आपण टार्गा सुपर म्हणतो, हे लागवडीनंतर सर्वसाधारणपणे 21 दिवसांनी आपण काय केलं पाहिजे की पहिलं तणनाशकाची फवारणी केली पाहिजे.
बरं. की जेणेकरून ह्या तण हे नष्ट होईल. आणि त्यानंतर लागवडीनंतर सर्वसाधारणपणे फवारणी केल्यानंतर एक महिन्याच्या काळात म्हणजे लागवडीनंतर 45 दिवसाने जर आपण खुरपणी दिली की राहिलेलं जे उरलेलं तण आहे ते सुद्धा मरून जाईल. अशा प्रकारे ह्या तणनाशकाचा आपण खुरपणी करून आणि तणनाशकाची फवारणी करून आपण काय केलं पाहिजे की तणांचा बंदोबस्त केला पाहिजे की जेणेकरून तणांचं जर प्रमाण कमी राहिलं तर निश्चितच कांद्याची लागवड चांगली होऊन उत्पादन सुद्धा चांगलं होण्यास मदत होईल. निश्चितच. हे झालं. आता त्याच्यामध्ये तणनाशकाचं प्रमाण हे सर्वसाधारणपणे दोन्ही तणनाशके 10 मिली 10 लिटर प्रमाणात टर्गा आणि गोल सर्वसाधारणपणे 1 मिली प्रति लिटर जर हे प्रमाण घेतलं गोलचं आणि टर्गा सुपरचं ते निश्चितच चांगलं राहील आणि त्यामुळे तणही निश्चितच मरतील आणि तणांचा बंदोबस्त होईल. अगदीच शेतकरी बांधवांनो, तण खाई धन आणि शेतकरी हिंडे वन असं म्हटलं जातं. त्यामुळं तणांचा बंदोबस्त करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सरांनी सांगितल्या पद्धतीनं त्या तणनाशकांचा आपण अवलंब करणं गरजेचं आहे. सर, रब्बी कांदा लागवडीच्या बाबतीमध्ये जर यशस्वी उत्पादनाची गुरुकिल्ली बघितलं तर पाणी व्यवस्थापन हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे आणि या दृष्टिकोनातून रब्बी कांदा लागवडीच्या बाबतीमध्ये पाणी व्यवस्थापन कधी करणं गरजेचं आहे? अगदी पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी देणं महत्त्वाचं असतं, तर काय सांगता येईल सर? आता कांदा उत्पादनासाठी पाणी नियोजन अत्यंत महत्त्वाचं. रोपाची मुळे धरल्या सुरुवातीच्या काळात कांद्याला जरा कमी पाणी लागतं, पण पिकाच्या वाढीबरोबर पाण्याची गरज ही वाढते. पुनर्लागणीनंतर 60 ते 110 दिवस हा पाणी पुरवठा नियमित केला पाहिजे. आणि त्यावेळेस नेमकं काय होतं की हिवाळा संपून आपली उन्हाळ्याकडे वाटचाल होते. म्हणजे आपण लागवड डिसेंबरमध्ये करतो, जानेवारी फेब्रुवारी थोडा उन्हाळ्याचा परोड असतो, 60 दिवसापर्यंत आपलं पाणी हे कमी. नंतर नॅचरली कधी कधी पाऊस, ह्या वर्षी ठीक आहे आता पाऊस जास्त झालेला आहे, कधी कधी शेतकऱ्यांकडे पाण्याचा तुटवडा पण यायला सुरुवात होती फेब्रुवारी. तर अशा पिरियडमध्ये सर्वसाधारणपणे उन्हाळी हंगाम सुरू होतो आणि त्या हंगामामध्ये 60 ते 8 दिवसाच्या अंतराने पाणी दिलं पाहिजे. पाण्याच्या पाळ्यात खंड पडल्यास कांदा पोसत नाही. कधी कधी काय होतं मग पाण्याच्या उपलब्धीनुसार कधी कधी पाणी खूप ताणताना आपण एकदम भरपूर पाणी देतो, ते पण योग्य नाही. तर त्याच्यामध्ये काय होतं मग जर असा पाण्याचा खंड पडला नाही एकदमच पाणी दिलं तर जोड काढण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. म्हणून पाण्याचा काटकसरीने आणि कार्यक्षम वापर करण्यासाठी मग ठिबक सिंचन पद्धतीने किंवा तुषार सिंचन पद्धतीने मायक्रो स्प्रिंकलर आपण त्याला म्हणतो त्याचा जर वापर केला तर त्याच्यामध्ये सुद्धा 30 ते 35% पाण्याची बचत होते, उत्पादन सुद्धा चांगलं वाढतं. आणि आपल्याला जर आपण ठिबक सिंचन पद्धतीने गेलो तर विद्राव्य खताचा वापर म्हणजे काय होतं, विद्राव्य खतं म्हणजे पाण्यात विरघळणारी खतं ही मुळे आपण जमिनीत खत देतो, कधी कधी त्यामध्ये खताचा नाश होतो, वेस्टेज होतं. हे जे आपण विद्राव्य खतं हे जर आपण पाण्यातून त्याच्या मुळात जिथं पाहिजे तिथं पोहोचतात आणि त्याचा चांगलं कार्यक्षमतेने वापर होऊन कांदा पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे होतं. म्हणून जर आपण ठिबक सिंचन पद्धतीने जर गादी वापरावर लागवड केली तर निश्चितच आज आपण म्हणतो आपण आधुनिकतेकडे चाललोय, परंतु आता परिस्थितीवर काही शेतकरी करतात काही करत नाही. जर ठिबक सिंचन पद्धतीने विद्राव्य खताचा वापर करून जर आपण गादी वापरावर लागवड केली तर निश्चितच चांगल्या प्रकारचं कांदा येऊन आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे भेटतं. अगदीच शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं फर्टिगेशन ही एक नवीन टर्मिनॉलॉजी आपल्यामध्ये माहीत असेल की फर्टिलायझर आणि इरिगेशन दोन्ही सोबत देता येतं आपल्या ड्रीपमधून, तर त्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं. सर, आज जर बघितलं तर सर्वत्र सर्वांना हवामान बदलाचा फटका सर्वांना जाणवतोय. सकाळी बघितलं तर कडक थंडी असते, दुपारी बघितलं थोडं ऊन असतं, संध्याकाळी परत आणि पावसासारखं सदृश्य वातावरण असतं. आणि हे जो हवामानातला जो बदल आहे सातत्याने, ह्यातला आर्द्रता असेल किंवा तापमान असेल, याच्यामुळे कीड आणि रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होताना दिसतोय. तर कांदा पिकांमध्ये विशेषतः रब्बी कांदा लागवड करत असताना कीड आणि रोगांचं व्यवस्थापन हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी जिकरीचा विषय आहे. तर काय सांगता येईल? आता आपण जर बघितलं कांदा पिकावर प्रामुख्याने रोप कोलमंडे, जांभळा करपा, तरपरी तपकिरी करपा, काळा करपा, करप्याचे भरपूर प्रकार, पण आपण करपा म्हणूया. या रोगाचा फुलकिडी, कोड कुरतळणाऱ्या अळी किंवा कळीचा, प्रामुख्याने फुलकिडी ह्या किडीचा फार मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव होत असतो. तर मग हे जे रोग आणि किडी आहे हे अत्यंत महत्वाचे. मग याच्यामध्ये काय फुलकिडी, याचे पिल्ले आणि प्रौढ पाने खरवडतात, असं खरवडून घेतात बघा, पानावर असं खरवडल्यासारखं दिसतं आणि मग त्यातून बाहेर येणार रस शोषतात आणि पानावरती मग आपल्याला पांढरे चट्टे पडतात आणि यालाच आपण कोणी टाक्या म्हणतं, कोणी काय की असं पानावर खरवडल्यासारखं दिसतं. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशके आहेत. मग त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे फिप्रोनिल म्हणजे ज्याला आपण रिजन म्हणतो, कार्बोसल्फान मार्शल म्हणतो किंवा सायपरमिथिल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक आहे. मी त्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला सांगणारच आहे. मग जर आपल्याला फिप्रोनिल घ्यायचं असेल तर ते 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घ्या, कार्बोसल्फान मार्शल घ्यायचं 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घ्या. अशा प्रकारे आलटून पलटून सायपरमिथिल असेल, साधी अगदी शेतकरी बंधूंना माझी विनंती, खूप महागडी औषधं नाही, साधी औषधं कमी खर्चात मिळाली किंवा कमी किमतीत मिळणार, त्याच्यामध्ये रिजन म्हणतो आपण ज्याला, फिप्रोनिल असेल किंवा मार्शल ज्याला, कार्बोसल्फान, अशी जी औषधं आहेत याचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला काय होईल की ह्या फुलकिडीचा आपल्याला वेळतच. मग रोपवाटिकेपासून मी तुम्हाला सांगेल, रोपवाटिकेपासून सर्वसाधारण 8 ते 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला ह्या कीटकनाशकाचा, बुरशीनाशकाचा फवारा करायचा. मग आता करपा रोग याच्यात सर्वात महत्त्वाचा आहे.
हा करपा रोग आहे. याच्या प्रादुर्भावामुळे कांद्याच्या पातीवर सुरुवातीला लहान खोलगट असे पांढुरके चट्टे पडतात आणि हे चट्टे पडण्यास सुरुवात प्रथम शेंड्या कोण पातीच्या खालच्या भागाकडे पसरतात आणि या चट्ट्याचा मध्ये मग जांभळट रंग होतो आणि मग कडा पिवळसर दिसतात. मग ते पान सगळं संपूर्ण आपल्याला शेंड्यापासून खालीपर्यंत झाड असं ते पाताशी वाळल्यासारखे दिसते. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं पिकाची फेरपालट त्याच जागेवर कांदा लागवड नाही केली पाहिजे. आणि कांदा लागवड झाली, कांदा काढून घेतला की उन्हाळ्यामध्ये जमीन चांगली नांगरून तापून घेतली पाहिजे. आणि लागवड करण्यापूर्वी रोपे जे येतं मॅन्कोजेब किंवा तुम्हाला सांगितलं कुठल्या बुरशीनाशकात, मग त्याच्यामध्ये 22 असेल, डायथेम 45 आपण डायको, याच्यामध्ये आपण दावणात मी तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशकामध्ये बुडून घेतले पाहिजे. आणि लागवड केल्यानंतर वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा फवारणी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक आहे. 10 ते 15 दिवसाच्या अंतराने ह्या दोन्ही कीटक आणि बुरशीनाशकाचा फवारणी दिला पाहिजे. मग त्याच्यामध्ये कुठले सुरुवातीला अगदी तुम्ही साधं घ्या डायथेम 45 मॅन्कोजेब, किंवा आपण 22 घ्या वेगवेगळे, किंवा 22 आणि मॅन्कोजेब एकत्र, त्याला कंपॅनियन म्हणतो कोणी, ते पण भेटतात 25 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये. अशी साधी औषधं ही. आणि मग तुम्हाला वाटतं कधी कधी आता वातावरणात खूप बदल झाला, ढगाळ हवामान झालं, करपा येण्याची शक्यता, अशा काळामध्ये जर तुम्ही सर्वसाधारणपणे ट्युबेकोनाझॉल नावाचं किंवा फोलिकर नावाचं औषध पत्तं बुरशीनाशक भेट हे 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात जर वापरलं तर अतिशय चांगला त्याच्यावरती आपण ह्या करपा रोगाचं नियंत्रण करू शकतो. मग याच्यामध्ये ही जी आहे फिप्रोनिलमध्ये तुम्ही डायथेम 45 घेऊ शकता, मार्शल आणि कार्बेंडिझम किंवा 22 घेऊ शकता, पुन्हा कंपॅनियन, अशी आपण कीटकनाशक बुरशीनाशकाची जर कॉम्बिनेशन केलं आणि त्याच्यामध्ये शेतकरी बंधूंना विनंती की आपण स्टिकर वापरलं पाहिजे, कारण कांद्याच्या पातीवर औषध राहत नाही तर ते गळून जातं. म्हणून 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये ही आपण कांद्याची लागवड केल्यानंतर 10 ते 12-15 दिवसाच्या अंतराने फवारणी केलीच पाहिजे. मग आपण काय म्हणतो कुठं कीड आली कुठं रोग आली, मग आपल्याला एकदमच त्याच्यावरती प्रादुर्भाव झाला दिसतो. टप्प्याटप्प्याने, फार पण नाही अगदी, त्याच्यातही कीटकनाशक बुरशीनाशकाचा अतिरेक नाही झाला पाहिजे. तर एक 10 ते 15 दिवसाच्या किंवा 8 ते 10 दिवसाच्या अंतराने, 10 ते 12 दिवसाच्या अंतराने आपण ह्या वेळोवेळी अगदी साधेच कीटकनाशकांचा, मी तुम्हाला सांगितलं कीटकनाशक बुरशीनाशकांची फवारणी केली पाहिजे. आणि जेणेकरून आपण ह्या कीड आणि रोगाचा वेळीच बंदोबस्त करून त्या कांदा पिकाची चांगली वाढ होईल आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल. अगदीच. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं आज आपला विषय चालू आहे कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान, आणि याविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर सर, जे की भाजीपाला बीजोत्पादन अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि विशेष म्हणजे जवळजवळ 27 वर्षाहून अधिक काळ त्यांचा प्रदीर्घ अनुभव या भाजीपाला पिकांमध्ये आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. सर, हे सगळं करत असताना तुम्ही अगदी कांदा लागवडीपासून ते परत संपूर्ण आतापर्यंत कीड रोग व्यवस्थापनापर्यंत इत्यंभूत अशी सर्व माहिती सांगितलेली आहे. पण प्रत्येक टप्प्यावरती जर बघितलं तर मनुष्यबळांची किंवा कौशल्य आधारित मनुष्यबळांची खूप ठिकाणी गरज जाणवते. ते रोपवाटिका व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, कीड रोग व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, या दृष्टिकोनातून जर बघितलं तर 2013 मध्ये आपण इंग्लंड या देशाला सुद्धा दौरा केला होता आणि त्या ठिकाणी आपण सांगितलं की भाजीपाला पिकांचं यांत्रिकीकरण हे तुम्हाला त्या ठिकाणी आवर्जून जाणवलं. आणि हा आता कळीचा मुद्दा आहे, मजूर मिळत नाहीत. या दृष्टिकोनातून यांत्रिकीकरणाच्या दृष्टिकोनातून काय सांगता येईल? आता मी पण बघितलं, बरेचसे शेतकरी आहे, मी पण एक शेतकरी कुटुंबातला आहे, तर आमच्या भागामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी आता कांद्याची बिया आणि पेरणी करूनच लागवड करतात. कारण आता आज तरी मजूर भेटतं, परंतु पुढच्या 10-15 वर्षामध्ये, कारण प्रत्येकाला वाटतं मला नोकरी मिळेल, मजुराचं काम कोणी करेल याच्यात मला फार शंका आहे पुढच्या पिढीमध्ये. म्हणून आज स्वतः आणि आपणही गेली 10 वर्षापासून यांत्रिकरणावर जोर द्यायला लागलोय. तर शेतकरी काय करतात, मजूर भेटत नाही, रोपवाटणी करा, लागवड करा, तर आता काय केलं की यंत्राच्या सहाय्याने पेरणी सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात आता पेरून कांदा केला जातो आणि पेरून कांदा केलं ही एक टेक्नॉलॉजी आज आलेली आहे. त्याच्यानंतर काय केलं जातं की वेगवेगळ्या प्रकारचे प्लांटर पण आज आपण पण विद्यापीठाने मी पण बघितलं, एक प्लांटरमध्ये आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण घेतलं. सगळ्या ठिकाणी प्लांटरच्या साहाय्याने, कांदा प्लांटरच्या उडियन प्लांटरच्या साहाय्याने सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती BBF-वरती ब्रॉडबेस परवरती लागवड केली जात आहे. आणि निश्चितच आम्ही पण बघितलं, अगदी मी इंग्लंडमध्ये गेलो होतो, साधं गाजराचं पीक किती छोटं आहे, परंतु त्याच्यामध्ये अगदी पेरणीपासून काढणीपर्यंत इतकी यंत्रे तिथं उपलब्ध होते. आणि आज जर आपण बघितलं की जे प्रगत देश आहे त्यांच्याकडे तर मजूर नाहीच आहे, त्या ठिकाणी अगदी म्हणजे पेरणीपासून काढणीपर्यंत मनुष्याचा वापर नाही, संपूर्ण यांत्रिकरणाचा. मोठे मोठे त्याच्यामध्ये तुमचे सगळे नांगरणीची यंत्र असतील, पेरणीची यंत्र असतील, डिगर असतील, हार्वेस्टर असतील, पुन्हा ते हार्वेस्टिंग करून क्लिनिंग करून ऑटोमॅटिक फिल करणारे असे मोठे मोठे यंत्र. आता भविष्यात सुद्धा आपल्याला यांत्रिकरण ही फार काळाची गरज होणार आहे. आपण पूर्वी आपल्या थेअरीमध्ये म्हणत होतो देअर इज नो प्रॉब्लेम ऑफ मॅन पॉवर किंवा आपण म्हणायचो की लेबर फॉर इन इंडिया, पण आता हे वाक्य दिवसेंदिवस आता आपल्याला हे होणार नाही. तर मजुराची तुटवता ही काळामध्ये फार महत्त्वाची समस्या आपल्याला भेडसावणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चितच आणि आपण त्या दृष्टीने विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती संशोधन चालू आहे.
बरोबर, निश्चितच. तर या दृष्टिकोनातून सुद्धा यांत्रिकीकरणाकडे आपण हा पर्याय म्हणून आपण निश्चितपणे त्याची निवड करायला हरकत नाही. इतकं केल्यानंतर सर मग रब्बी कांदा लागवडीपासून आपण सगळं सांगितलं, त्यानंतर आता काढणीचा अगदी शेवटचा विषय आलेला आहे. तर नेमकंच काढणी करत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि किती उत्पादन रब्बी कांद्याचं शेतकरी बंधूंना मिळू शकतो? आता आपण बघतो की कांदा पक्व होऊ लागला की नवीन पाती यायची थांबतात आणि पानातला अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होऊ लागतो आणि कांद्याचा मानेचा भाग मऊ होतो, पाणी पिसळून जमिनीत पडतात, यालाच माना पाडणं असं म्हणतात. सर्वसाधारणपणे लागवडीनंतर 110 ते 140 दिवसात हा रब्बी कांदा काय आहे, जवळजवळ 110 दिवसाच्या पुढंच तयार व्हायला सुरुवात होतो आणि 140 दिवसामध्ये हा कांदा सर्वसाधारणपणे काढणीस तयार होतो आणि कांद्याच्या वरच्या पातीचा भाग मऊ होतो, कांद्याची पात पिवळी होऊन कांदा मानेत पिवळा पडून वाळतो व पात कोलमडते, याला माना पडणे असं म्हणतात. याप्रमाणे 60 ते 70% माना अशा अवस्थेत आला की कांदा काढणीस आला आणि मग असा कांदा काढणीस आला की आपल्याला काढणीपूर्वी 3 आठवडे अगोदर पाणी तोडायचे की जेणेकरून पानातील रस कांद्यामध्ये उतरतो आणि कांदा आपल्याला जे आहे तो काढणीस तयार होतो. मग आता हा जो काढणी केलेला कांदा आहे, मग याच्यामध्ये साधारणपणे कांदा पाणी 20% ओली असताना कांदा उपटून आपल्याला काय करायचं की तो वाळू घालायचा. कसा वाळू घालायचा आहे की सर्वसाधारणपणे ह्या कांद्यावरती पात दुसऱ्या की जेणेकरून उन्हामध्ये कांदा राहिला नाही पाहिजे. कांदा अशा प्रकारे आपण जमिनीमध्येच तो जवळजवळ काढणीनंतर म्हणजे कांदा काढताना एका कांद्याची ओळ काढली की दुसऱ्या ओळीतील कांद्यावर कांदे झाकून पात सुकवण्यास येतात 4 ते 5 दिवस. काढणीनंतर पातीसह सुकवात की जेणेकरून या काळात कांद्याचा पापुद्रा पक्व होऊन कांद्याला चांगला रंग येतो, तसेच माना वाळू कांद्यात घट्ट होते आणि याच्यानंतर कांद्याची पात 3 ते 4 सेंटीमीटरमधून पिळू देऊन मान कापायची. छाटणी केल्यानंतर कांदा 10 ते 15 दिवस सावलीस. बरेचसे शेतकरी काय करतात, कांदा काढला की लगेच कांदा कापणीला सुरुवात करतात. तसं नाही आहे. कांदा हा 3 ते 5 दिवस 4 ते 5 दिवस शेतात पातीखाली सुकला पाहिजे. सुकल्यानंतर मग त्याची मान आहे 3 ते 4 सेंटीमीटर, जवळ पण नाही ठेवायचं ना, तर तो साठवणीमध्ये टिकत नाही. 3 ते 4 सेंटीमीटर पीळ देऊन मान कापावी आणि असा कांदा सर्वसाधारणपणे सावलीमध्ये 15 ते 20 दिवस तसाच वाळू घालायचा पातळ पसरून की जेणेकरून तो साठवणुकीमध्ये चांगला टिकला पाहिजे. अशा प्रकारे मग हा कांदा सुकवल्यानंतर त्याच्यामध्ये जोड कांदे, डेंगळे आलेले कांदे, चिंगळी कांदे, मोठे मध्यम कांदे अशी प्रतवारी करून घ्यायची आणि अशी प्रतवारी करून घेतल्यानंतर कांदा आपल्याला काय करायचा असतो, साठवणुकीमध्ये साठवायचा असतो, कारण पुढे साठवण फार महत्त्वाची असते. सर्वसाधारणपणे आपल्याकडे जर आपण बघितलं, खूप असे शेतकरी आहेत की चांगलं उत्पादन पण घेतात, तर 30 ते 40 टन प्रति हेक्टर आपल्याकडे कांद्याचं ह्या रब्बी, कारण रब्बी कांद्याचं उत्पादन खरीप कांद्यापेक्षा निश्चितच आपल्याला चांगलं मिळतं. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं आपण 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कांदादायिनी फुले कृषी वाहिनी या माध्यमातून आज आपला विषय चालू आहे रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान आणि आपल्याशी संवाद साधत आहे डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर, भाजीपाला बीजोत्पादन अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आपल्याला क्षीरसागर सरांनी लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व तंत्रज्ञान रब्बी कांदा लागवडीच्या बाबतीत सांगितलेलं आहे. तरी देखील आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, अजूनही आपल्याला काही जाणून घ्यायचं असेल तर मी त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देतो, तो आपण टिपून घ्यायचा आहे. 94 031 89 364. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो, 94 031 89 364. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो, 94 031 364. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊ शकता. आपल्याला क्षीरसागर सरांनी लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व तंत्रज्ञान आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, पण ग्राहकांच्या दृष्टीनं अत्यंत कष्ट घेऊन आपण लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी आपले कष्ट करत असतात, पण कांद्यापासून आपल्याला उत्पन्न देखील मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून कांद्याची साठवण ही फार महत्त्वाची असते. त्यामुळे कांद्याची साठवण, इतकं कष्ट घेऊन जर कांदा साठवणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने टिकून राहिला नाही तर कांद्याला आपल्याला दर मिळणं गरजेचं आहे, कारण कांद्याची लॉटरी सुद्धा कधी कधी लागते किंवा कांदा डोळ्यामध्ये पाणी देखील आणू शकतो. हे आपण सर्व महाराष्ट्रानं आपण अनुभवलेलं आहे. सर, या दृष्टिकोनातून कांद्याची साठवण कशी करावी, काय सांगता येईल? आता कांदा हा जो कांदा आहे रब्बी सीझन मधला, हा साठवणुकीत टिकतो 6 ते 8 महिने आपल्याला टिकवायचा आणि याच्यात जर निश्चितच काळजी घेतली, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पहिले यायचे. काढणीनंतर कांदा शेतातच 3 ते 4 दिवस पातीसह सुकू द्यायचा आहे. सुकून झाल्यानंतर 3 ते 4 सेंटीमीटर लांब मान ठेवून पिळू देऊन कापून घ्यायचा आहे आणि असा कापून घेतलेला कांदा आपण सावलीमध्ये पहिल्यांदा ही काळजी घ्यायची. जवळजवळ 15 ते 20 दिवस हा कांदा साठवणुकीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सावलीमध्ये वाळवायचा आणि त्याच्यानंतर मग त्याची चांगली प्रतवारी करून खराब डेंगळे निघलेले किंवा ज्याला आपण जोड कांदा म्हणतो ते बाजूला काढून मग आपल्याला काय करायचं, साठवणुकीत. साठवण घरं जे आहेत शेतकऱ्यांकी वेगवेगळ्या प्रकारचे आहे, त्याच्यावरती मी आता काही जास्त करणार पण जाणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं असे जे वेगवेगळ्या प्रकारचे कांद्याच्या चाळी शेतकऱ्यांकी 1 पाकी असतील, 2 पाकी असतील, हवा खिळती ठेवली पाहिजे. कांद्यामध्ये काय की रुंदी लांबीला लांब ठेवा साठवण घरं, पण रुंदी कमी असली पाहिजे, खालून त्याला हवा खिळती राहिली पाहिजे.
त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हवा खेळते. 2 पाकीचं असतं, एका पाकीचं असतं, वेगळ्या प्रकारचे आज साठवणगृह शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. काही शेतकरी स्वतःचेच आजही छपराचे शेतामध्ये साठवण उभं करतात. पण त्याच्यामध्ये साठवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे? कारण साठवणुकीमध्ये कांद्याचं नुकसान होतं, वजनातील घट होते, कांद्याची सड होते, कोंब येणे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे होऊ नये मध्ये मग काय होतं की आपण मेमध्ये जरी कांदा काढतो सर्वसाधारणपणे, आणि कांदा आपल्याला टिकवायचा आहे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत, नोव्हेंबरपर्यंत, 25 ते 30% त्याच्या वजनात घट येते, कांदा सोडतो. जर आपण कांदा छाटणीनंतर सावलीत सुकवला पाहिजे, नीट सुकवला नाही तर वरचा पापुद्रा वाळत नाही, आतमध्ये ओलसर राहतो, कांद्यातील जखमा भरत नाही, कांद्यावरती जंतूचा संसर्ग होतो, त्याच्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्याच्यामध्ये मानकुजे, काळी बुरशी, तपकिरी बुरशी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. आणि अशामुळे सडीमुळे कांद्याचं जवळजवळ 10 ते 15% नुकसान होतं. मग याच्यामध्ये काय केलं, कोंब येतात कांद्याला, आपण बघतो कांद्याला कोंब येतात. म्हणजे कांद्याच्यामध्ये यावेळी पानातील काही रासायनिक द्रव्य कांद्यामध्ये उतरत असतात. ज्यावेळेस आपण पाण्याच्या म्हणजे कांदा काढणीसाठी तयार होत असताना कांद्याच्या माना पडतात, मग ज्यामुळे कांद्याला सुप्त अवस्था प्राप्त होते. रबी कांद्याच्या माना व्यवस्थित पडतात, त्यामुळे रबी कांदा काढणीत लगेच कोंब न येता टिकतो. परंतु खरीप हंगामातला मात्र कांदा त्याला कोंब येतात. म्हणून हा कांदा जर आपल्याला साठवणुकीत कोंब यायचे नसतील, वजनात घट व्हायची नसेल, कांद्याची जर सड व्हायची नसेल, तर आपल्याला काय केलं पाहिजे? काही गोष्टी आपण समजून घेतल्या शेतकरी बंधून. चांगला कांदा आपण वाळून झाल्यानंतर आपल्याकडे जुनंच साठवणगृह असतं, तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं, त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचा फवारणी करून घ्यायची, स्वच्छ करून घ्यायचं. एक कीटकनाशक बुरशीनाशकाची आतून चांगली फवारणीच करून घ्यायची. आता बरेचसे शेतकरी मी बघितलं, मागे पण मी प्रशिक्षण, फक्त फॉलिडॉल पावडरचा वापर करतात. तसं नाहीये. तर याच्यामध्ये कांदा साठवणुकी भरत असताना फॉलिडॉल पावडर बरोबर आपण बुरशीचे आपण हे आहे गंधक, 80% गंधक, ह्याची सुद्धा धुरळणी केली पाहिजे. हे जे बुरशीजन्य रोग आहेत हे ह्या कांदावरती साठलेल्या कांद्यावर येणार नाही. बघा काळजळ येते कांद्यामध्ये, कांदा सड होते. तर ह्यामध्ये आपल्याला गंधकाची सुद्धा धुरळणी केली पाहिजे टप्प्याटप्प्याने, जेणेकरून कांद्याची चाळ भरत असताना जर आपण गंधक वापरलं तर निश्चितच त्याच्यामुळे सुद्धा काय होणार नाही की कांद्याची सड होणार नाही, आणि कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे ह्या साठवणगृहामध्ये जवळजवळ नोव्हेंबर महिन्यामध्ये पर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे तो तिथं त्या ठिकाणी टिकून ठेवता येईल. तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ती केली पाहिजे. कीटकनाशक आपण फॉलिडॉल पावडर वापरतो, त्याच्याबरोबर सुद्धा गंधकाची सुद्धा धुरळणी केली पाहिजे. कांद्याची जी चाळीची हवेशीर असली पाहिजे, उंचावर असली पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी खेळती हवा राहील, आणि कांदा हा जास्तीत जास्त 6 ते 8 महिने टिकून शेतकरी बांधवांना नक्कीच त्याचा फायदा होईल, आणि त्याचं उत्पादनच आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल. आज जवळजवळ आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या भाजीपाला पिकामध्ये उद्यान विभागामध्ये काम करतो. मी भाजीपाला बीजोत्पादन अधिकारी म्हणून सुद्धा काम करतो. कांद्याचं पीक हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. गेली मागच्या वर्षामध्ये जवळजवळ आम्ही 15 टन खरीपाचं फुले समर्थ कांद्याचं बियाणं दिलं. सध्यासुद्धा आमच्या उद्यान विभागाच्या परिक्षेत्रावरती मोठ्या प्रमाणावरती बीजोत्पादन हे खरीप भागाचं, भविष्यामध्ये आता जी फुले स्वामी नावाची जात आलेली, याचं सुद्धा आम्ही बीजोत्पादन अधिकारी कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनासाठी खाली घेणार आहोत. आणि शेतकऱ्यांना जे लागणारं बियाणं आहे, मग ते खरीप हंगामातलं असो, रब्बी हंगामातलं असो, निश्चितच आमच्या प्रयत्नाने जितकं जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं बियाणं आम्ही ह्या शेतकऱ्यांना देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहोत, की जेणेकरून हे जे कांदा पीक आहे अत्यंत आर्थिकदृष्ट्या भाजीपाला पिकामध्ये महत्त्वाचं जे पीक आहे, या पिकासाठी निश्चितच विद्यापीठाचं योगदान हे पूर्वी चांगलं राहिलेलं आहे आणि इथून पुढं सध्या चांगलं राहील. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर विद्यापीठात आलात तर आम्हाला, आपण निश्चितच या विद्यापीठात झाला तर आम्ही वेळोवेळी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करू, किंवा आपण आम्हाला फोनद्वारे संपर्क करा, मोबाईलद्वारे संपर्क करा, ज्या काही आपल्या अडचणी असतील. परंतु अज्ञानात आपण कुठल्या गोष्टी करू नका. प्रत्येक गोष्टीचा आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही, आजोबा पंजोबाची शेती राहिलेली नाही. जर एखादं पीक आपण घेतलं तर त्याच्यातून जर आपल्याला फायदा झाला तरच चांगलं असतं, अन्यथा त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून ज्या काही तांत्रिक बाबी त्या जर आपण अवगत करून घेतल्या, चांगल्या प्रकारे जर वेगवेगळ्या गोष्टी अवगत केल्या आणि त्याचा जर आपल्या शेतीमध्ये उपयोग केला कांदा लागवडीमध्ये, तर निश्चितच आपलं उत्पादन चांगलं राहील आणि आपल्याला चांगला फायदा होईल. निश्चितच श्रोते हो, ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून असेल, किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, त्याचबरोबर 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून सर्व श्रोते ऑनलाईनच्या माध्यमातून, समाज माध्यमाच्या माध्यमातून आपण डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर सर यांना आपण ऐकत होता. आणि आपल्याला सातत्याने अतिशय पोटतिडकीण आणि अगदी विद्यापीठाचं तंत्रज्ञान शास्त्रीय दृष्टिकोनातून रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान कशा पद्धतीनं आत्मसात शेतकरी बंधूंनी करणं गरजेचं आहे, आणि या कांद्यातून अतिशय निर्यातक्षम कांदासुद्धा निर्माण करता येईल, आणि शेतकऱ्यांचं अर्थार्जन कशा पद्धतीनं वाढेल याविषयी अतिशय
मनापासून पोटतिडकीनं डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर आपल्याशी संवाद साधत होते आणि आज आपला विषय होता रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान. तर शेतकरी बंधूंनो, अगदी लागवडीपासून ते काढणीपर्यंतचं सर्व तंत्रज्ञान सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना कांदा लागवड ते काढणीपर्यंत आणि साठवणुकीपर्यंत आपण इत्यंभूत मार्गदर्शन केलात. एक चोखंदळ ग्राहक म्हणून सुद्धा खरेदी करत असताना सुद्धा कांद्यावरती ज्या पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात केला असतं, शेवटी कांदा हा खात असताना आपण ती सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांना सुद्धा कोणती काळजी घेणं थोडक्यात काय सांगता येईल? आता शेतकरी बंधूंनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक छोटे 4-5 पॉईंट महत्त्वाचे सांगणार आहे. एक तर म्हणजे चांगल्या जातीच्या बियाण्याचा आपण लागवडीसाठी वापर केला पाहिजे आणि रोपवाटिका ही गादी वापरच घेतली पाहिजे. आणि आधुनिक पद्धतीचा वापर म्हणजे काय की त्याच्यामध्ये जर गादी वाफ्यावर लागवड केली पाहिजे, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे, विद्राव्य खताचा वापर केला पाहिजे, एकात्मिक कीड व रोगाचा वापर केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य प्रकारे कांद्याची काढणी करून, साठवणी करून, वाळवणी करून मग साठवणी केली पाहिजे. कारण रब्बी कांदा जवळजवळ जर आपण बघितलं 60% म्हणजे 20% खरीप, 20% क्रांगडा, 60% कांदा हा रब्बी दिला जातो. कारण रब्बी कांदा हा निश्चितच त्यावेळेस वातावरण चांगलं असतं आणि हा साठवणुकीतला, कारण पुढं कांदा येत नाही मार्केटला. अगदी म्हणजे जर एकदा कांद्याची लागवड सगळं मेमध्ये संपलं तर जूनपासून जेव्हा पुढं खरीपाची लागवड होईल, कांदा येतो बाजारात कधी ऑक्टोबर नोव्हेंबर, हाच आपल्याला साठवलेला कांदा आपल्याला 5 ते 6 महिने ग्राहकाला वापरायचा असतो. म्हणून जर आपण चांगल्या प्रकारे जर ह्या सर्व तांत्रिक बाबीचा जर आपण विचार केला, वेगवेगळ्या ठिकाणावरती वेगवेगळ्या टप्प्यावरती कीड आणि रोगाचं जर वेळेत नियंत्रण केलं, अगदी गादी वाफ्यापासून, तर निश्चितच आपल्याला काय होईल, पुढे खर्च कमी होतो. आणि ह्या सर्व आधुनिक बाबीचा तंत्रज्ञानाचा वापर करून जर आपण कांदा पिकाची लागवड केली तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल. जर आज ह्या वर्षी आपण बघितलं तर कांदा पिकाला चांगले बाजारभाव भेटले. भविष्यातही आपण जर कांद्याचा निर्यात जर झाली मोठ्या प्रमाणात तर निश्चितच आपल्याला शेतकरी बंधूंना त्याचा फायदा होणार आहे. म्हणून माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती की जुन्या गोष्टी, ठीक आहे, शेतकरी सुद्धा खूप हुशार आहेत, त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी अवगत आहे, पण जर आपण विद्यापीठात आलात, काही विद्यापीठाचं तंत्रज्ञान अवगत केलं आणि त्याचा आपल्या दैनंदिन कांदा पिकाच्या लागवडीमध्ये जर वापर केला तर निश्चितच आपलं उत्पादन वाढीस मदत होणार आहे आणि आपला चांगला फायदा होणार आहे. शेतकरी बंधूंनो, रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर सर हे आपल्याशी संवाद साधत होते. संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. तरी देखील अजून पुन्हाही आपल्या मनामध्ये काय शंका असतील, प्रश्न असतील तर पुन्हा एकदा मी त्यांचा संपर्क क्रमांक देतो. 94-031-89-364. मी पुन्हा एकदा त्यांचा नंबर सांगतो, 94-031-89-364. तर जरूर आपण आपल्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान याविषयीची इत्यंभूत माहिती आपण जाणून घेऊ शकता. सर, आपण बऱ्याच वेळापासून अगदी कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत अगदी साठवणुकीपर्यंत सर्व इत्यंभूत माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. त्याबद्दल 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील, व्हॉट्सअप चॅनल, यूट्यूब चॅनल या माध्यमातून ऐकणारे जगभरातले अनेक श्रोते असतील, या सर्व श्रोत्यांच्या वतीनं अगदी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञान याविषयी कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर क्षीरसागर, भाजीपाला बीजोत्पादन अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.